बाबूराव इथं बोलून ठेवलंय, जायचं कुठं? हा ना, मी तेच विचार करू राहिलो का. आणि हे बघा तुम्हाला मी पहिलेच सांगते, काय? ज्या वेळेला जर न्यायचं असेल तुमच्या खर्चाने तर चांगल्या ठिकाणी घेऊन जायचं, नुसती चव नाही घालायची. हे बघ, तेव्हा तुम्हाला मी ना सांगितले ना, खर्च मी करणार आहे. अहो खर्च तुम्ही करणार आहे, पण आता एखाद्या आम्हाला ते टपरी टुपरीवर घेऊन नका जाऊ म्हणजे झालं. चांगले हॉटेलला घेऊन जाणार. साहेब काय सांगू तुमच्या मित्राला सांगायला ना समजून. येणार का तू? काय अरे ते आपले नवीन हॉटेल झालेले कोणतं? देतो तुम्हाला म्हणा. ते आता नवीन हॉटेल आले ना आपलं शेतकरी. शेतकरी. हा हा. ते नाव ऐकलं याचं. तर मग मी काय करू, नवीन हॉटेल झाले ना, नवीन चांगली चव राहते. आधी चव घेऊ पाहू आपण. हो पण ते बोकडे बाकडे जरा ताजे असतात का? तुम्हाला माहिती का ते पॉइझन बिझन होतं बरं का बॉडी मध्ये ताजे बोकडे नाही खाल्ल्यावर. राहते ताई. तुला काय माहिती? तू गेलते कधी? नाही मग तो त्याचं काय हा? तुम्हाला माहिती हा, तुम्हाला तुमच्या बायकोवर विश्वास नाही का? ए, पाहिलं का? येऊन जाऊन तू त्याचं काही ऐकन तो तुम्हाला क- जा पार ना. अहो पण मी तुम्हाला बोलते बाबूराव. काय? तुम्ही तिला काय म्हटलं तुझं त्याचं काय आहे का? ए, बाईला काय माहिती? ताजे बोकडे अहो ती गेली असेल कोणासोबत तरी कोणासोबत नाही गेली? नाही कोणासोबत मी पण ऐकलं. कर का, कर का. नाही मी पण मी काय ऐकलं. काय म्हणते? बाई तुमचं मित्र बघाय ना. ऐकलं मी शेतकरी म्हणून. आईला ह्याच्यावर पुढे जाऊ का नाही झालं डोक्याला ताण झाला का? कुठे गेले भांडे? पाहिलंच नाही. कुठे झाली भांडे? बायकोला खाऊ का ठेवू केलं अरे नी? अरे चला काय पटकन. करेल बाई? हा आता काय जगात करू? भारी हॉटेल शेतकरी. ओके, काय 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 जगात भारी हॉटेल शेतकरी. जगात भारी हॉटेल शेतकरी. शेतकरी हा तिथे लॉजिंगची पण व्यवस्था असेल. सगळे एक नंबर. काय काय काय? ते नाही ऐकलं ते ऐकलं नाही. आपल्या घरदार विकून टाकायचे का तिथे राहिला? आवडा रात्रभर. येऊ गेलं त्याला घेऊन. हे गेले बरोबर आहे. लॉजिक. अहो पण मग चांगलं आहे का तिथे राहिला? अरे काय त्याची विचार कर ना रूमचे. तस काय तुम्हाला बाहेरच्या बाहेर घेऊन जायचं रेट विचारायला? आपल्या घरची फॅमिली. हा मग असं म्हणा ना. मला सगळं माहिती आहे इथलं सगळं. आयुष्य त्याच्यामध्येच गेलं त्यांचं. मग किती रूम अहो आहे? पोटावर मोजता येणार तर माहिती आहे त्यांच्या माझ्या आतापर्यंत. नवऱ्याला काहीच माहित नाही, फक्त हॉटेलचं माहिती आहे. हॉटेलला का ताजा कमान बोकडा मिळतो म्हणून तिथं आणि जायचं. लॉजिकला जाता हे बी माहिती घेऊन नाही, ते नाही माहिती. चला. ए, आवडले तुला का? सांगू. नाही, नाही, माझा नवरा लय गुणाचा आहे. हा, लय अगं बाई अगं 2-4 बोकडे वाळून टाक त्याच्यावरून, तो नवरा कुणाचा आहे? आता इकडे जायचं ना, तिकडे बोकडे चला पटपट आपली बाई संपून जाईल बाई भाजी. दिसली ना त्याला त्याच्या अंगात येते. हो का? अरे बा कार काहीतरी हा गेला असेल काहीतरी. आता पैसे खर्च करायचं मग कानात घे. हो ऐका ना, आपण आहे ना असं पण आता जेवण झालेत, एवढा उशीर झाला, घरी जायचं, घरी आवरून झोपायचं, त्यापेक्षा आपण आज इथं आराम करू आणि बघूयात ना यांच्या हॉटेलचे रूम आहेत तरी कशा. अरे, मला इथं झोप नाही येणार राव. हो तुम्ही एकदम मध्ये जाऊन तर बघा कशा आहेत, नाही आवडले तर आपण परत जाऊ. मग तू काय उडा बाहेर शिकत असता? मला सवय हो नाही. नाही तो माझा झोप जेवणार नाही. नाही, मला सवय नाही लॉजिंगला झोपायची. घरी आराम. तुमच्या बायकोला घ्या आणि घरी निघा तुम्ही. काय पाय पाहिला ते आपण हा. गाडी आमची गाडी आणली. घ्यायची. हा मग काय भाडं मी देणार त्यांना. थांबायचंय का मग? असल्या रूम चांगले तर मग थांबव किंवा बस चला, आम्ही. बघू निशी, तर खरी. निशी. बरं चल, तुझं मन नाही म्हणून बरं का. हा चला. तुम्ही काय जेव राहिलो हा ना. आलू स्वस्त आहे चढली. तुला काय नाही बाबा, मला गाडी चालवावं लागेल तिथं. तुला काय येत नाही. हा ना. हा, मग थांबून घेऊ. बाबराव खेड्या गावात असून किती भारी रूम आहे ना. बघा ना कसली भारी वरची सेलिंग वगैरे केली त्यांनी. ओ ऐका ना, आपण आपल्या बेडरूम मध्ये पण असंच करू बरं का. हा करू ना. आपण पण करू हा? अशी लांब काही उभं राहिली, इकडे या ना जरा. चपला काढा तुम्ही. अहो आपण घरामध्ये आलो का? तो नवरे काय इतकं लाजाळू. नवरे नाही नवरा. हा नवरा हा तुम्ही एका कशाला- लाजाळू तो नवरा. कुठल्या कुठं अहो. बोलता तुम्ही? त्याला तो असं का लाजवाडीच काय रे? खाण्याला चालायला का बरं? काय माहित तू सारखी म्हणत राहते अहो इकडे या ना इकडे या ना. तुम्ही मागे मागे नका फिरू त्यांच्या आल्या, तुम्ही इथं गपची उभं राहा. आपल्या याव- बायकोकडे देताना लक्ष ठेवायचं, सोडून दुसऱ्याच्या बायकोला लक्ष ठेवायचं. हा हे अवघड आहे त्यांचं. काही खरं नाही हा. यांचं. बरं, मी काय म्हणतो, मला रूम तर आवडली बघ. तुला आवडली? तुला आवडली का? रेट वगैरे विचारलं का त्यांचे किती किती पैसे घेतात हो ते? जास्त पैसे असतील. टेन्शन घ्यायचं नाही रेट बीटचं. आपल्या ते ओळखीचे तर काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि नक्की? खर्च ह्याचा आहे. बरे बघा मी राजी आम्ही बसून पाहतो. आम्ही हा. आमची गाडी, हा. आमची ओळख आहे. झोपा झोपा झोपा. काय झोप ए, काय? गाडी टोचत आहे का तो ते काय नाही नाही व्यवस्थित आहे. आणि तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये जायचा रूम. बाथरूम पाहिलं? बाथरूम? पाणी पाणी बिणी सोय आहे काय? अहो आता हॉटेल आहे, इथं बाथरूम आहे म्हटल्यावर बाबूराव इथं सगळ्या गोष्टी असणारच आहे ना. लॉजिंगला सेपरेट रूम राहते ना, तिथे बाथरूम राहतं, आंघोळीला पाणी राहतं. इथं सगळं आहे मग. पाहिल्याशिवाय काय कळणार आपल्याला? तुम्हाला माहित नाही का? तुम्ही आता बाथरूम मध्ये घुसून पाहा ना पाणी आहे का नाही. मग ए हे कुठं न्यायचं लायकीचं नाही का हो? ह्याच्यामुळे मी आणत नाही. तू तुझं असं आहे. ए तुम्हाला मी आले बरं काय भांडण करा नाही तर लगेच चला बरं. गाडी माझी आहे कारण नाही तर निघायचं आहे त्या पावला. गाडी माझी आहे, गाडी माझी आहे.
तर आता रात्री इथंच घालवायची गाडी माझी माझी म्हणून. ए एवढं टवटव नको करू. मग तुझी गाडी आणायची ना मग घरून. अजय घाबरू करा. आता गपचीपच बसते मी. हे बघ आता आपण यात्रा पेत्रा करून आलोय. हा. आता जेवण बिवण केले. आता रात्रीचा टाइम कुठे जाती त्याच्यापेक्षा मस्त या रूमला घेऊ आपण 2 रूम घेऊ. हा. ती एक रूम घेते आपण एक रूम घेऊ. चालेल, चालेल. मस्त आराम करू. हो. सकाळी उठू आंघोळी पांघोळी करू. आपल्याला हीच रूम पाहिजे बरं का. आपल्याला हीच राहणार मी आहे दुसऱ्या बाबा. रूम मध्ये जाणार नाही, मी घरी जातो मग झोपायला. अहो इथंच हो, आम्हाला इथं थांबायचं हो. तुम्ही जा बाबूराव इथून. मला नाही सांगायचं. तू झोपाय रे. आता बाहेर ये म्हणे. एक मिनिट म्हणजे ऐका ना. हा. तुम्ही दोघे इथं झोपा, आम्ही दोघे तिकडे जातो. नाही 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 तुम्हाला आवडली नाही रूम. अगं बाई 2 माणसं इथं झोपतील. आपण दोघे तिकडे जाऊ. ए, हस रे, ए. हस रे, मला तुम्ही माणसं- मला तर बाबा आहे, तुला झोपेची येत नाही. बघा मला की नाही ना असं पण आहे ना एकटे झोपायची सवय. मला शूटिंगला बाहेर जावं लागतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुला गाडी सवय. अहो बाबूराव घरी आपण नवरा बायको झोपतो ना, पण बाहेर गेलं आम्हाला मैत्री गप्पा मारायच्या आहे. तुम्ही झोपा माणसं आपण जाऊ तिकडं. हा मला काय टेन्शन नाही. हा बघा बरं, शिका जरा शिका. एक बघ इथे चॉकलेट पण दिले खायला बघ. अहो ए, काय? चाल साड्या. चॉकलेट आहे किती? कॅडबरी का हात धुवायला आहे. काय आहे? साबण आयुर्वेदिक साबण येतो. इथं आले हा. साबण कमी चॉकलेट जास्त आहेत. खाशात नाही बघा तर बाई, नवरा कसा सांभाळते माझा. मला तुम्ही बरं जाऊ द्या. माझा येडा बरं आहे. कळतो तरी माझ्या येड्याला. हा आता त्यासारखी एवढी अप्सरा असल्यावर तर एवढं कळणार नव्हतं काय. त्याच्यामुळे तुला नवरा चॉकलेट म्हणतोय बाई. हा ना बाई आता काय करते. हो. त्याला आणि बोलते ते घातला काही. अहो लोक कशी मजा घेता कळतं का तुम्हाला. बाहेर गेल्यावर मी चव घालता का तुम्ही माझी. तो फक्त गाड्या चालवायचं काम करतो. गप्पा बसा. हिला फक्त गाड्या चालवायचं शिकवतो त्याला. हो ना. हा बस गवाई ना गपचूप. हा. चालले शिकवायला. ए, आजी ये. नाही नाही तुम्ही दोघं जण चल आपण झोपा. एवढं एवढं अडथळा त्यालाच कामाला. म्हणजे बघ तू जा तू नको टेन्शन घेऊ. झोप द्या होय. कुठं तिकडून तू इकडे नाही जातो का. मग मी या साईडने त्या साईडने बाई. तू तिकडे नेस ना. तुला उशी आहे ना इकडून. हायला भारी राव. हा, झोप. हायला मला काय वाटतं पहिले हे चॉकलेटच नाही अरे, त्याच्यात कुठं गेलं रे डोक्यात? आणि मी काय केलं झक मारायला. मुक्का पुढंच केलं नाही का? मुक्काम नाही मला घरी झोप लागते बघ. लॉज बीच आपल्याला जमत नाही असल्या गोष्टी. हा, बरं. आई. हे टॉवेल होतं का? हे टायवल आहे काय हा, हा. हायला म्हणलं फड काय का नाही. नाही. कोण? झोप मार, झोप. हा? सकाळी. पण त्या बाया जावं लागतं की होती. कुठं अरे, आपल्या बायका असं आहे का? याचं जाऊन येतो डोकून बघतो का. रोजचं जावं केलं आता पॅक करावा ना. याचं जाऊन डोकून बघतो का. मी सांगू त्यांना. सांगून नाही तू गेला तर तिकडे झोपून जाशील. नाही रे, तुझी बायको झोपू तिकडे केलं. माझ्या बायकोला हानी बरं का तुला सांगू. म्हणून मी म्हणतोय, हे सांगतो, दरवाजा चांगला लावून घ्या. तू काय कर रात्रीचं time आहे. एकदा कर काय रूम मध्ये जा हा. तिथं रूमच्या बाहेर रूम मध्ये पण जायचं नाही. नाही. बाहेरूनच हे करायचं हा. सांगतो. हा. हा तू झोप. मी तर थोडा आराम करतो. हा. अरे रामकृष्ण हरी. भाई हा पण रूम छान आहे ना. हो ना किती मस्त आहे बघ ना. बरं झालं बाई आपण आलो. काय ते तुझ्या नवऱ्याचा तमाशा. तू नवरा तू सांगू का पण म्हणजे अक्कलच नाही. अक्कल शून्य माणूस जन्माला आलेला आहे. कशी सांभाळते ग तू. काय करते मग आता सांभाळतो लागेलच ना सोडून तरी द्यावं लागेल मला. अगं पण त्याला कळतं का कुठे गेल्यावर कसं वागावते. कोण आलं गं? आणखी? आ जरा झोप. झोपले नाही का तुम्ही? कोणाची आठवण येते तुम्हाला? अगं आठवण नाही आली. मग पहिल्याला मला झोप लागली होती. पण माझ्या परत लक्षात आलं मुली या दोघी बाय माणसं आहे. रात्रीचं काय आपण लॉजिंगला आहे. मुली दरवाजा कळत पॅक लाईट नाही म्हणून सांगायला. अहो आम्हाला कळतं तेवढं. हा का? मग ते सांगायचो तो नवरा तुम्ही काय झोपलाय. घेतली बितली ना? नाही तो नवरा झोपले. अहो मग ते झोपले तर तुम्ही पण झोपून घ्यायचं बाबूराव. तुम्ही काय पायाच्या मागं मागं पळता. असं नाही पण कसं आहे तुम्ही दोघी एकटी तुम्हाला जोडी कोण नाही. आम्ही तिकडं तुम्ही अहो. इकडं. अहो पण आम्हाला सवय. आम्ही दोघे एकमेकीला आहे ना. कुणी जर आला ताण द्यायला तर आम्ही बकंडीपासून जरा मारून काय टाकू ना. सांगते ते रात्रीचा टाइम आहे. सोपं राहतं का? तुम्ही हा? आता झोपा ना. नाही. लागत नाही का तुम्हाला? हा? आणि तुम्हाला एक सांगू का खाली सांगत होते आपल्या शेतकरी हॉटेलला जेवण जेवढं भारी आहे ना हा. तेवढी राहण्याची आणि सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी सर्व आंघोळ चांगली, पाण्याची सर्व चांगली. सगळी व्यवस्था चांगली आहे. हो. माहिती का त्याच्यामुळे तुम्हाला सर्व माहिती पण तरी पण तुम्ही नाही का तेच 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 करतात. कसं आहे आता पहिल्यांदा चालू आहे. अहो पण इथे जे माणसं बघितले ना तुम्ही सगळे घरच्या सारखे आहेत. त्याच्यामुळे ताण नाही काही माहिती का. जावा तुम्ही झोपा. झोपा म्हणे मग, हा? हा आता उठवायला येऊ नका. आता उठल्या वेळेस तुम्ही डायरेक्ट आवरूनच घ्या बाहेर. हा आंघोळी पांघोळी करू ते सगळं. दादा झोपले का? हा तो झोप लय गोर तो नवरा. इतकं गोर काय काय माहिती माहिती त्याला? मला झोपच येत नाही तर. तुम्ही आली इकडे लगे पळत. खाली झोपत वाटलं तर. निघा. हा. अहो झोप नाही राव मला. बाई या ताईचं नाव आलंच नाही.
आता गोडच आहे बोकार. पाहिलं का माझ्या नवऱ्यावर काळजी आहे. बायका झोपल्या का नाही हा, झोपल्या? सांग. इथे नावर लय काळजी आहे काळजी बायकोची. नाही. बाई माझ्या गुणाचा नवरा हा, आहे. बरं. बाबाकडे डावी येतो कुठलं हा आणि तरी सायकल झालं डावी. हा तुला काय बरं येऊ मग हो द्यायला लावून टाका. ए, करा आराम. काय तुझं झोपेला का अरे झोपेल तू किती वेळ झाला आलेला इथं? काय आता 5-10 मिनिटं झालं फक्त. तुझं टाकून ठोकलं एक कान पडा तू का मग हो दादा असं काही पण नका बोलू नका. कानाखाली वाजवून चोराच्या उलट्या बाबा हा. आता. माझा मित्र आहे देऊ मित्र आहे म्हणून मग कानाखाली वाजवून टाका अहो तुम्ही. मध्ये येऊन बोला, बाहेर लोक लोक ऐकायला त्याला कळतं का रात्रीचं काही नाही. हानतील लोक. मग? काय तमाशा आहे हा तुमच्या एवढं दोघं? गोड होतं का बरं रे? बघ आता गोड मी गोड थोडंच गोडतो कमाल आहे बाई हे दादाची तर. काही बोलतात तोंड टाकून कानाखाली वाजवून म्हणे. एकटं झोप माहिती झोप तिथं. बघितलं की नाही मला नाही तिकडे जाऊन झोपा तुम्ही वा. आम्ही इथं आहे. काय करायचं सांग तुमची जर ही नाटकं असेल ना चला घरी सगळे आता चला रे. चल चला मग घरी. मूर्खासारखं केव्हाच लावलंय. बरं झोपा तुम्ही दोघे हा, जण. आम्हाला याच्या. कळू द्या, आम्हाला कळू आणि द्या. तुला कळतं का कावर तुम्हाला बसला इथे झट मारायला मी तुला बोललो लवकर ये हा अरे मला काय वाटलं तुला तुझं- बोललं लवकर आहे म्हणजे जागे होते काय दादा नाही रे, काय जागा आहे तो? मग? बोलता बोलता त्याला झोप लागून गेली ना हा. तुझं गोरा लागलं. किती चालू बरं माणसं का? आणि मग मी यार काय अरे तुला मी काय सांगतो ऐक ना. हा अरे या बाय माणसं इकडे झोपलं होतं ना म्हणलं याने दरवाजा नाही लावलाय का काय हा. म्हणून ते सांगायला आलं, तो माहिती तुम्ही किती काळजी बघ. मग मग किती काळजी काळजी आहे माझ्या नवऱ्याला माहितीये का तुम्ही तर घोरून राहिले याला काय काय तुम्हाला बायकोची काळजी ए बाई हा. तुझ्या नावाला शेपटावाडी तुला मागं मागं हिंडत असत ना त्याला घरी घेऊन बसत जाय. बाहेर नाही, नाही. घराच्या मागं त्याला वाटलं तुम्ही काय करू राहिला आज खबर मारायला येतो. हा तिने काय करायची ना तू जा की तू. चल. जा आता तुम्ही जा चल तू आगे दरवाजा लावून हो. होते सकाळी उठले का आवडून येतो उठतो. हा, चल. एक काम करा ना अंजीला तिकडे घेऊन जा. नाही नाही नाही. मग यायला राहू दे. चला, नाही नाही मी तर थांबते आम्ही बाया बाया चल, नाही रे, काय? जा तुम्ही चालू करा बायका बायका थांबवा आम्ही कुठं असं करते का? तुम्ही या जा बरं, थांब. बाई, कुठे देवधर्माला जावा का नाही असं फॅमिली घेऊन गेला असं तमाशा म्हटल्यावर नको, 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 नको. उशीर झाला बाबा मित्रांनो तुम्ही तुमच्या सावधा बायका आणि आवदाशी नवरे कुठंच घेऊन नका जाऊ. ते घरीच बरे 2 टाइम स्वयंपाक करून खाणारे. ए बाई चल मला फ्रेश होऊ दे. जगात शेतकरी जेवल्यावर येते तरतरी.